बदलून जिल्ह्यात मतदार यादीतही घोळ झाला असण्याची शक्यता आहे। पैठणमध्ये 23,000 जणांची नावं 2 ठिकाणी आढळली आहेत। एकाच मतदाराचं नाव 2 ठिकाणी असल्याचा प्रकार घडलाय। निवडणूक विभागाच्या कारभारावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, देशभरात वोट चोरीचा मुद्दा गाजतोय आणि संभाजीनगरमध्येही असाच प्रकार घडल्याचं कळतंय। सुवर्णा, तू म्हणते ते बरोबर दिसतंय, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 3,02,221 मतदारांपैकी 23,122 जणांची नावं दुबार असल्याचं आता समोर आलेलं आहे। या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आता जाहीर होणार या निमित्तानं नोंदणी सुरू आहे, त्यासोबतच त्या सगळ्या याद्यांची तपासणी सुरू आहे। जेव्हा दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी या आंदोलनाला सुरुवात केली, देशभर याची चर्चा सुरू झाली, त्यावेळेस पैठण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि आता सध्या शिवसेना उभाटाचे नेते भाऊसाहेब पिशे यांनी या संदर्भातली तपासणी केली। त्यावेळेस त्यांना धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे 23,122 जणांची पैठण तालुक्यातली नावं दुबार आहेत। त्यामुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला हा आकडा 1.5 लाखाच्या पुढे जाऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही, आणि त्यामुळे आता प्रशासन या सगळ्या मतदार याद्यांबद्दल काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।